आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा कारखाना म्हणून ज्या कारखान्याची नावलौकिक होता असा लाहोरीचा डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, आज मितीला हा कारखाना बंद अवस्थेत असल्याने हा कारखाना धूळ खात पडून आहे। दरम्यान या कारखान्याची निवडणूक येत्या 2 महिन्यात होणार आहे। तनपुरे साखर कारखान्यावर सभासद कोणाला तरी सत्ता देणार आहे, परंतु शेतकरी, कष्टकरी, सभासद व कामगारांना एकच प्रश्न पडला आहे की या तनपुरे साखर कारखान्याचे धुराडे पेटणार का? आपण बघू शकता की तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे हे केंद्रीय कार्यालयाचं ऑफिस आहे। या ठिकाणी सभासद व कामगारांची ही वास्तू, परंतु आज मी त्याला पूर्णपणे धुळखात पडून आहे। कारखान्यावर कामगार, त्याचप्रमाणे सभासद व कुटुंब अवलंबून आहे, परंतु हा कारखाना बंद असल्याने पूर्णपणे या कारखान्यावर अवलंबून असलेल्या सभासद व कामगारांचे भवितव्य हे अंधारात आहे। तनपुरे साखर कारखाना हा सर्व दृष्टीने आलबेल समजला जात असे। ऊस क्षेत्रासाठी जवळच मुळा धरण असल्याने मुबलक पाणी, नगर मनमाड रोड लगत हा कारखाना असल्याने वाहतूकही सोयीस्कर, परंतु राजकारणापायी हा तनपुरे साखर कारखाना बंद अवस्थेत आहे। कारखाना बंद पडणे हा सभासदांना बाहेरील साखर कारखान्यांना ऊस देण्याची नामुष्की ओढावली आहे। राहुरीच्या सभासदांना काटामारी पेमेंटसाठी इतर कारखान्यांच्या पाय झिजवावे लागत आहे। ऊस तोडणीसाठी विणवणी करावी लागत आहे। तनपुरे साखर कारखान्यावर तनपुरे, धुमाळ, उपभोगली आज मी तिला कारखान्याच्या खाईत बुडाला आहे। तनपुरे कारखान्याची निवडणूक होणार असल्याने आता निवडणूक होऊन कारखाना सुरू होईल अशी आशा सभासद व कामगारांना आहे, परंतु राजकीय मंडळी केवळ निवडणूक काढून कारखान्याशी संलग्न विवेकानंद नर्सिंग शिवाजी प्रसारक मंडळ या मलईदार संस्थेवर डोळा ठेवून या निवडणुकीला सामोरे जाणार का, हा प्रश्न देखील सभासद व कामगारांना निर्माण होत आहे। आज मी तिला धूळ खात पडलेला हा तनपुरे कारखाना सुरू व्हावा अशीच सर्वांना अपेक्षा आहे। निवडणूक ही 2 महिन्यात होणार आहे। या निवडणुकीला माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार सुजय विखे यांच्याशिवाय शेतकरी विकास मंडळाचे अमृत धुमाळ, ॲडव्होकेट अजित काळे, त्याचप्रमाणे अरुण पाटील कडू आदी नेते, तसेच देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, त्याचप्रमाणे राहुरी तालुक्याचे युवा नेते राजूभाऊ शेटे हे निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना आहे। सभासद त्याचप्रमाणे आजी माजी संचालकाच्या भेटी गाठी ते घेत आहे। या निवडणुकीत हे नेते मंडळी पॅनल करण्याच्या दृष्टीने यांनी हालचाली सुरू केल्या आहे। त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीला कोण कोण सामोरे जाणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।